गाईज गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? होप सगळे स्वस्त असेल. तर थंडी वाढत आहे हळूहळू आणि माझा अवतार थोडा ठीक नाही कारण आंघोळ वगैरे व्हायचीच आहे. सकाळी सकाळी उठलो आणि गौरवने पाणी तापवलं गॅसवर, तर गॅस गेली आणि माझी आंघोळसुद्धा व्हायची आहे. तर आता ते जे इंडक्शन घेतलं होतं ऑनलाईन नाही सॉरी शॉपमधूनच घेतलं होतं. क्रोमामधनं घेतलं होतं ना आपण. तर नवरात्रामध्ये सुद्धा आमचा असाच गॅस गेला होता वेळेवर आणि मग काय करावं काही कळत नव्हतं आणि उपवास सुद्धा होता. मी म्हटलं आता वेळेवर सिलेंडर येणार नाही, बाहेर तरी किती दिवस खाणार आणि सिलेंडर 2 दिवस लेट येणार होता. उषा ब्रँडचं घेतलं आहे ते तुम्हाला आज दाखवते मी आणि आता काढणार कारण आता ऑप्शन नाही आहे कारण गॅस टाकला आहे मी म्हणजे ऑर्डर केलेला आहे. तर आता सिलेंडर कधीपर्यंत येईल काही सांगता नाहीत म्हणून आता तरी आपल्याला गरज आहे. म्हटलं चला दे ना काढून. तर आता 2 दिवस त्याच्यावरच स्वयंपाक होणार, त्यावरच पाणी तपणार सगळं. त्यावर थँक गॉड की घेऊन ठेवला होता म्हणजे अशी सिच्युएशन आल्यावर टेन्शन नाही राहणार म्हणून बेस्ट केलं. कारण कसं आहे ना सिलेंडर मिळून जातात. सिलेंडर घ्यायचा विचार केला होता आम्ही पण काय नाही ते ठेवायचा खूप प्रॉब्लेम आहे. मग खाली एक्स्ट्रा सिलेंडर कुठे ठेवला असता, पसारा खूप झाला असता म्हणून म्हटलं तो बॉक्स आपला दिवाणमध्ये सेटल होऊन जातो, छोटासाच आहे. त्यामुळे आम्ही मग तेच घेतलं आणि आता परत आली वेळ ते काढायची. तर चला कधीपर्यंत मिळेल आपल्याला सिलेंडर. तर गाईज हा आहे तो उषाचा इंडक्शन कुकटॉप. तर आता काढलेला आहे गौरवने मला दिवाणमधनं काढून दिला आहे. आम्ही दिवाणमध्ये ठेवतो एवढ्याच बॉक्समध्ये सेटल होतो म्हणजे जागा पण जास्त लागत नाही. तर सिलेंडर घ्यायचं म्हटलं की कसं आहे ना की सिलेंडरसाठी जागा खूप लागते. त्यामुळे मग हा बरा आहे की कुठे पण हा बॉक्स इझिली येऊन जातो. उषाचा घेतला होता आणि तुम्ही व्लॉग बघितला असेल त्यामध्ये अनबॉक्सिंगसुद्धा केलं होतं ना आपण. हां तर जाऊन बघू शकता. तर असा आहे तो. हा मला 3000ला पडला ना, 2687ला काहीतरी. असा क्रोमाची बॅगसुद्धा ठेवली मी, क्रोमामधनं घेतलेलं आहे आणि ओरिजिनल हे असं आहे. उषाचं घेतलं आहे. उषा खूप जुना ब्रँड आणि चांगला ब्रँड आहे, नावाजलेला आहे. सगळ्यांनाच माहिती असेल जेवढे लोक व्हिडिओ बघत आहेत त्यांना. उषाची शिलाई मशीनसुद्धा मिळते, उषाचे भरपूर प्रोडक्ट मिळतात. खूप जुना ब्रँड आहे आणि आपल्या आई वगैरे ह्या सगळ्या पण ओळखतात त्या ब्रँडला, एवढा जुना ब्रँड आहे तो. तर असं आहे. आणि आता इथे सेंटरमध्ये कसं ना हीट होतं आहे. फ्लॅट भांडे ठेवून तरच हीट करतात, अदरवाईज हीट नाही करत. भांडं हीट नाही करत, हे तर हीट करेल पण भांडं. आणि इथे तुम्हाला दिलेलं दिसते प्रेशर कुक, इडली, डीप फ्राय, डोसा, रोटी, करी आणि हीट मिल्क असं इथे फंक्शन दिलेलं आहे. सोबतच टायमर आहे, पॉजचा बटन आहे, ऑन ऑफ आहे आणि मेनू प्लस मायनससुद्धा आहे इथे दिलेलं. तर असं इथे सेटिंग दिलेलं आहे. ते आपल्याला आपल्या मेनूनुसार अरेंज करता येते, किती हीट करायचं आहे किती नाही त्यानुसार. The next day. हे गाईज वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कशा आहात सगळे? होप सो सगळे स्वस्त असेल. तर माझ्या मागे तुम्हाला या लाईनिंग दिसत आहे. तुम्ही बोर होऊन गेले असेल एवढ्यात. जर फ्लॅटमधला म्हणजेच आतमधला घरातला व्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये नुसतं तुम्हाला हेच बघायला मिळत असेल. सो गाईज लवकरात लवकर आम्ही हे काम करू. पण काय ना की ते जे काम करणारे आहेत ते लोक इथे नाही आहे, म्हणजे सुट्टीवर आय थिंक शाळेत, म्हणून त्यामुळे लेट होत आहे आणि ऑलमोस्ट सुकलेलं आहे हे. तर याचं पण काम लवकरच होणार आहे. सोबतच भरपूरसे सरप्राइजेस मिळणार आहे व्लॉगमध्ये आणि नवीन वर्षातसुद्धा आणि बरंच काही एक्सायटिंग असणार आहे चॅनलवर. तर आता वाजले आहे 5 सायंकाळचे आणि परत एक महत्त्वाचं म्हणजे एवढ्यात भरपूर व्लॉग अपलोड केलेले आहे चॅनलवर कंटिन्यू. फक्त एवढं आहे की थोडं मागे पुढे व्लॉग होत आहे, सो मॅनेज करू शकतो. आणि गौरव चालला आहे तिकडे दूध पॅकेट आणायला. तर त्याला खाली सोसायटीमध्ये पाठवलं मी शॉपमध्ये की दूध पॅकेट आणून, कारण दूध पॅकेट संपलेलं आहे. सकाळी आणलं होतं त्यांनी, म्हणजे काल आणलेलं होतं सकाळी, तर कालपासून मग संपलं. त्यामुळे त्याला म्हटलं आता जाऊन घेऊन ये. आणि आता चहाची वेळ झालेली आहे, त्याचं ऑफिससुद्धा झालेलं आहे. आज मी थोडे हेअर वॉश केले होते पण ओलसरच आहे कारण
वातावरण एवढं दमट आहे की सुकलेच नाही आणि परत फॅन लावून बसायची इच्छा होत नाही कारण खूप थंडी आहे. आणि बरेचसे व्लॉग, जे व्लॉगबद्दल बोलायचं होतं मला, की बरेचसे व्लॉग जे आहे ते 2 दिवस 3 दिवसाचे आहे आणि येऊन राहिलेले आहे. आम्ही तर ठरवलं आहे की पर डेला एक व्लॉग गेला पाहिजे चॅनलवर. बट काय होतं की जसं की वेळ नाही मिळत एडिटिंगला आणि सोबतच कसं गौरवचं ऑफिस असतं, एका लॅपटॉपवर आम्ही सगळे मॅनेज करतो आहे. तर होप सो तुम्ही समजू शकता. आणि मला महत्त्वाचं हे बोलायचं आहे की लास्ट आम्ही आता गावाकडे गेलो होतो. जसं की बऱ्याचशा लोकांनी आता जे व्लॉग बघून राहिले त्यातल्या बऱ्याचशा लोकांनी एक व्लॉग बघितलेला आहे. तर गाईज गौरवाला दूध घेऊन. आणि हा मी तुम्हाला म्हणत होती की भिकाराम महाराजचा जो ब्लॉग आहे त्याला सगळ्यात जास्त अबे साले तर व्ह्यूज आलेले आहे सगळ्यात जास्त. आणि खरं सांगते ना खूप छान गेलं. थँक्यू सो मच सगळ्यांचं. खूप जास्त व्ह्यूज आलेले आहे. सोबतच तसाच एक भिकाराम महाराजचा लास्ट एक चॅनलवर टाकला होता, त्याला सुद्धा व्ह्यूज भरपूर आलेले आहे, भरभरून व्ह्यूज आलेले आहे. आय थिंक 7K 8K गेलेला आहे तो. आणि हा जो आहे हा 1K पार गेलेला आहे. म्हणजे लवकरात लवकर, म्हणजे खूप कमी वेळेत कमी कालावधीमध्येच हा ब्लॉग भरपूर व्ह्यूज दिलेले आहे. कालावधी हां, तर म्हणून मग खूप छान गेला आहे. तुम्ही जर नसेल बघितला तर जा आणि बघा. आणि तुम्ही जर तिथे कधी गेले नसेल तर नक्की जा, कारण सांगते ना खूप छान आहे तिथे. आणि असं म्हटलं जातं की महाराजांना जी गोष्ट विचारली ते साक्षात सांगतात. म्हणजे त्यांचं खरं असतं की जे सांगतात ते सत्य असतं. त्यामुळे तिथे मला तरी वाटतं की म्हणजे आम्ही तेच ऐकत आलो आहे आतापर्यंत. तर त्यांचा आशीर्वाद आहे, भरपूर आशीर्वाद आहे. आणि मला तरी वाटतं आपल्या चॅनलवर मोस्ट ऑफ त्यांचेच व्लॉग गेलेले आहेत, त्यांचा आशीर्वाद नक्कीच आपल्या पाठीशी आहे. तर चलो दूध आलेलं आहे, चहा बनवते. वनभोजन म्हणून छान एक रील सारखं टाकायचं त्याला एडिटिंग करून. तर तेच तुला म्हणते, ते दिलं असतं तर ते डिलीट मारून टाकणार. त्याच्यासाठीच ठेवलेलं आहे ते जुने, फक्त तेच जुने आहे, बाकी सगळे डिलीट मारले. आणि जे की मी आता घेऊन ठेवलंय ते बनवून ठेवलंय अपलोडिंगसाठी उद्यासाठी. तर काही स्पेसचा म्हणजे भरपूर इश्यू होऊन राहिला आहे. तर आम्हाला असं मॅनेज करावं लागतं. मिनी ब्लॉग सुद्धा राहतात मोबाईलमध्ये, सोबतच ब्लॉग शूट करतो, ते रील्स फोटोज काढून घेशील मोबाईलमधले लॅपटॉपमध्ये. तर चला तर आता नवीन वर्ष येणार आहे. नवीन वर्षामध्ये कोणी आता बऱ्याचशा लोकांनी डिसाईड केलं असेल की मी हे करणार, मी ते करणार. आम्ही काही खास डिसाईड नाही केलं, पण हे ठरवलं आहे की या वर्षीपेक्षा आणखी चांगलं आयुष्य जगणार पुढच्या वर्षात. म्हणजे एन्जॉय करणार बस, बाकी काही नाही. तसं बाकी सगळं सेम राहणार, बाकी सब सॉर्टेड आहे आमचं. आणि येणारं वर्ष होप सो खूप आनंदाचं राहावं आपल्यासाठी. A few inches later. तर गाईज आम्ही आलो होतो झुडिओमध्ये, पण काही नवीन कलेक्शन नाही आहे त्यामुळे आम्ही काही शॉपिंग नाही केली. आम्ही आता चाललो जिओ मार्टला आणि गौरव गेला आहे पार्किंगमध्ये गाडी काढायला. काहीच नवीन कलेक्शन नाही आहे, सगळं जुनं कलेक्शन आहे, त्यामुळे आम्ही काही शॉपिंग नाही केली. अख्खं जुनं दिसून राहिलं, मग काय बोर होतं. एकच एक कपडे घाला आणि झुडिओचे कपडे सगळीकडेच राहते. मग आम्ही मला बसू ते कार्टून. तर त्यामुळे आम्ही झुडिओमधनं काही शॉपिंग नाही केली. आता आम्ही चाललो आहे जिओ मार्टला, आहे की नाही. A few inches later. गाईज इकडे काही पापड आणि फर्स्ट फ्लोअरवरच आहे आपण. काही बादाम घेतलेले आहे आणि थोडं आता वर चाललेलं आहे. ग्रॉसरी झालं, जास्त नाही घ्यायची होती कारण ऑलरेडी त्या दिवशीच ग्रॉसरी शॉपिंग झाली आहे. फक्त बादाम संपलेले होते आणि मी हे काही नवीन टेस्ट करायसाठी पापड घेतलं आहे साऊथ इंडियन. तर बघू कसे लागते. तर गौरव काय घ्यायचं आणखी. ओके, काय घ्यायचं इथे आपल्याला. इकडे घ्यायचं आहे ना, इकडलं बघून घेऊ. चकना बकना.
बदाम ड्रिंक मिक्स. नली गौरवनी बदाम काय बनाना चिप्स शोधून काढलंच. छोटंवाला मिळालं ना. तुझी केचोरी कांद्याची पाल आहे तुझी फेवरेट. चॉकलेट एवढा मोठे चॉकलेट नको मला चॉकलेट खायला मनाई आहे, सख्त मनाई. किटकॅट चालून जाईल. अख्खं डोकं दुखून राहिलं माझं. आता आम्ही राईस मंचुरियन खाल्ले आणि आता काय ऑर्डर गौरवला स्पायसी खायचं. गौरवच्या इच्छेनुसार आम्ही आज राईस मंचुरियन खाल्ले आणि आता मंचुरियन ग्रेव्ही मंचुरियन हाफ ग्रेव्ही मंचुरियन ऑर्डर टाकलेलं आहे. तर आज थंडी हवा जरा जास्त आहे आणि माझा मोबाईल पण फुल झालेला आहे म्हणून आता घरी जाऊन व्लॉग शूट करते मी राहिलेला. 2000 years later. बाहेरून खाऊन आल्यावर आम्ही आज थोडंसं मंचुरियन राईस खाऊन आलो आणि इकडे साऊथ इंडियन पापड आणले. अन्नाचे पापड आणले आणि अन्नाने खारे गेले.